एक महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार आहे। एआय कार्यशाळेच्या निमित्तानं पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर येणार आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित असतील। तर पवार कुटुंब हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येणार आहे। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसतील। अधिक अपडेट या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, पर्यंत आपण पाहिलं की खरं तर काही दिवसांपूर्वी जे आहे ते अजित पवार आणि शरद पवार जे आहेत ते शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा आता बारामतीमध्ये जे आहेत ते पवार कुटुंबीय जे आहे ते पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दाखल होत आहेत। आपण पाहतोय खरं तर विद्या प्रतिष्ठान या शिक्षण संकुलातील हे गदिमा सभागृह आहे आणि या गदिमा सभागृहामध्येच शरद पवार असतील, त्याचबरोबर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आदी सर्व पवार कुटुंबीय जे आहे ते एकाच व्यासपीठावर या ठिकाणी येणार आहेत। खरं तर विद्या प्रतिष्ठानच्या या सभागृहामध्ये एआय करिअर मार्गदर्शनच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात या विषयावरती खरं तर ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते गोडबोले यांचं जे व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच निमित्ताने सर्व हे पवार कुटुंबीय जे आहेत या ठिकाणी व्यासपीठावर दाखल होणार आहेत। आपण पाहतोय भव्य असं हे सभागृह आहे आणि या सभागृहातील व्यासपीठावर खुर्च्या देखील लागलेल्या आहेत। मधल्या बाजूला जी काळ्या रंगाची खुर्च्या आहे त्यावरती शरद पवारांचं ते आसनस्थान असणार आहे, तर त्यांच्या डाव्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील आणि इतर लेखक असतील, तर उजव्या बाजूला अच्युत गोडबोले जे खरं तर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत ते असतील आणि त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची खुर्ची जे आहे ते लावण्यात आलेले आहे। आपण पाहिलं की खरं तर शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्यावेळेस शरद पवार आणि अजित पवारांची खुर्ची शेजारी लागली होती त्यावेळेस अजित पवारांनी ती शेजारी बसणं पसंत केलेलं नव्हतं। आज देखील या ठिकाणी मध्ये लेखकांची खुर्ची आहे आणि त्यानंतर अजित पवारांची खुर्ची असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच पवार कुटुंबीय सातत्यानं वेगवेगळ्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज देखील पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच ह्या कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अवघ्या काही वेळांमध्ये ह्या कार्यक्रमाला जे आहे ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे।